स्वागत आहे तुमचं राशीगाथा या चॅनलवरती। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। आज आपण पाहणार आहोत कन्या राशीचे नोव्हेंबर 2025 चे सविस्तर राशी भविष्य। माझ्या प्रिय चिकित्सक आणि अभ्यासू कन्या राशीच्या मित्रांनो, तुमचा स्वभाव खूप बारकाईने विचार करणारा, व्यवस्थापनात कुशल आणि व्यवहारवादी असतो हे मला माहित आहे। म्हणूनच मी तुमच्या नोव्हेंबर 2025 च्या भविष्याचे प्रत्येक बारकावे येथे मांडणार आहे। तुमच्या राशीचे स्वामी बुध महाराज असल्याने तुमच्या बुद्धीला या महिन्यात भरपूर संधी मिळणार आहेत। हा महिना तुमच्यासाठी आर्थिक स्थिरता, वाणीचा प्रभाव आणि शत्रूंवर विजय या तीन मुख्य गोष्टींवर लक्ष केंद्रित करणारा आहे। 16 नोव्हेंबर नंतर सूर्य तुमच्या तिसऱ्या घरात प्रवेश करेल, ज्यामुळे तुमच्या धाडसाला आणि कम्युनिकेशन स्किल्सला एक वेगळी धार येईल। चला तर मग तुमच्या प्रत्येक प्रश्नाचा आणि प्रत्येक मुद्द्याचा अगदी तपशिलात अभ्यास करूया। कन्या राशीच्या मित्रांनो, नोव्हेंबर महिन्यात तुम्हाला आत्मविश्वास आणि व्यवहार ज्ञान देणारा आहे। पहिला पंधरवडा 1 ते 15 नोव्हेंबर सूर्य तुमच्या दुसऱ्या घरात धनस्थानात नीच अवस्थेत आहे आणि शुक्र देखील तुला राशीत गोचर करत आहे। यामुळे तुमचा आत्मविश्वास थोडा कमी वाटेल, विशेषतः आर्थिक आणि कौटुंबिक बाबतीत। तुम्ही जास्त विचार कराल आणि कमी बोलणे पसंत कराल। 16 नोव्हेंबर नंतर सूर्य तुमच्या तिसऱ्या घरात पराक्रम स्थानात प्रवेश करेल, ज्यामुळे तुमच्यात धाडस, उत्साह आणि जोश वाढेल। तुमच्या छोट्या प्रवासांचे प्रमाण वाढेल आणि तुम्ही तुमच्या ध्येयाप्रती अधिक सक्रिय व्हाल। आर्थिक बाजूला तुम्हाला उत्कृष्ट आणि नियोजनबद्ध परिणाम मिळतील। बुध तुमच्या राशीचा स्वामी असल्याने आणि शुक्र धन आणि लाभाचा कारक असल्याने तुमच्या हुशारीने आणि योजनाबद्ध कामामुळे तुम्हाला उत्पन्न वाढीच्या संधी मिळतील। नोव्हेंबरचा उत्तरार्ध आर्थिक लाभासाठी अत्यंत शुभ आहे। महिन्याच्या सुरुवातीला 1 ते 15 तारखेला अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता आहे, उदाहरणार्थ सामाजिक समारंभ किंवा घरगुती सजावटीसाठी। पण 16 नोव्हेंबर नंतर तुमच्या आर्थिक नियोजनाला शिस्त लागेल। जुन्या गुंतवणुकीतून सकारात्मक परतावा मिळू शकतो। प्रॉपर्टी मध्ये गुंतवणूक करण्यासाठी महिना मध्यम आहे, पण तज्ञांचा सल्ला घ्या। तुमची वाणी या महिन्यात प्रभावी, तर्कशुद्ध आणि आकर्षण असेल। बुध शुक्र यांचा उत्तम योग असल्याने तुमच्या बोलण्यात माधुर्य आणि चातुर्य दिसेल। कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील। तुम्ही तुमच्या कुटुंबियावर प्रेम आणि खर्च कराल। तुमच्या आईच्या आरोग्याची आणि भावनांची काळजी घेणे आवश्यक आहे। तुमचे धाकटे भाऊ बहीण तुम्हाला तुमच्या कामात मोठी मदत करतील, त्यांच्याशी तुमचे संबंध सुधारतील। नोव्हेंबरचा उत्तरार्ध तुमच्यासाठी पराक्रम आणि धाडस वाढवणारा आहे। तुम्ही तुमच्या ध्येयाप्रती अधिक सक्रिय व्हाल। व्यवसायाच्या किंवा नोकरीच्या निमित्ताने केलेले प्रवास तुमच्यासाठी लाभदायक ठरतील। प्रवासाचे योग जास्त आहेत। विवाहित लोकांसाठी हा महिना मिश्र आहे। शनी तुमच्या 7व्या घरात असल्याने जोडीदारासोबत मतभेद किंवा गैरसमज होण्याची शक्यता आहे। जोडीदाराच्या भावनांचा आदर करा आणि इगो बाजूला ठेवून संवाद साधा। अविवाहित लोकांसाठी विवाहाचे योग जुळू शकतात, पण थोडा विलंब होण्याची शक्यता आहे। हा महिना मालमत्ता किंवा वाहन खरेदीसाठी सावधानगिरीचा आहे। जर तुम्ही मोठी गुंतवणूक करत असाल तर कागदपत्रे काळजीपूर्वक तपासा। घरातील सुख समाधान मध्यम स्वरूपाचे राहील। तुमच्या कामातील यश आणि सामाजिक प्रतिष्ठा यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल, पण शनीच्या प्रभावामुळे तुम्हाला अनावश्यक चिंता किंवा तणाव होऊ शकतो। विद्यार्थी वर्गांसाठी हा महिना उत्तम आहे। तुमचे मन अभ्यासात लागेल, विशेषतः उच्च शिक्षण घेणाऱ्यांना गुरूंची साथ मिळेल। स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी तुम्ही कठोर मेहनत घ्याल। तुमच्या मुलांची प्रगती होईल। त्यांच्या शिक्षणात आणि कला किंवा तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रामध्ये ते चांगले प्रदर्शन करतील। प्रेमसंबंधात गहनता आणि समर्पण वाढेल।
अविवाहित लोकांसाठी विवाहाची बोलणी पुढे सरकतील. तुमच्या जोडीदारासोबत तुमचे भावनिक संबंध अधिक मजबूत होतील. तुमच्या राशीत शनी असल्याने तुम्हाला आळस, सांधेदुखी किंवा जुनाट आजारांचा त्रास होऊ शकतो. अष्टम भावातील ग्रह असल्याने आरोग्याची काळजी घ्या. नियमित व्यायाम, ध्यान आणि निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवल्यास तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तुमचे शत्रू या महिन्यात तुमच्यावर विजय मिळवण्याचा प्रयत्न करतील, पण तुमची मेहनत आणि ज्ञान त्यांच्यावर मात करेल. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी तुम्हाला अखंड मेहनत घ्यावी लागेल. नोकरी करणाऱ्यांना हा महिना मिश्र परिणाम देईल. शनीची 7.7 असल्याने तुम्हाला तुमच्या कामात अधिक मेहनत घ्यावी लागेल. मात्र बुद्धी आणि रचनात्मकतेमुळे तुम्हाला वरिष्ठाकडून प्रशंसा मिळेल. नोकरीत बदल किंवा पदोन्नतीची संधी मिळू शकते. व्यापाऱ्यांसाठी महिना उत्तम आहे. नवीन भागीदारी तुम्हाला लाभदायक ठरेल. तुमचा निर्णय घेण्याचा वेग आणि धाडस तुम्हाला मोठा फायदा मिळवून देईल. परदेशाशी संबंधित व्यवसायात यश मिळेल. ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या आहाराची काळजी घ्यावी. घरातील धार्मिक वातावरण आणि मुलांकडून मिळणारा आदर त्यांना मानसिक समाधान देईल. नियमित फिरायला जाणे किंवा योग करणे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल. नोव्हेंबरचा दुसरा 15 तुमच्यासाठी भाग्यवान असेल. सूर्य तुमच्या भाग्य भावात आल्याने तुमच्या भाग्याला गती मिळेल. तुम्हाला तुमच्या विवाह किंवा प्रेम संबंधामध्ये अचानक सकारात्मक घटना घडणे किंवा कामाच्या ठिकाणी मोठी प्रशंसा मिळणे हे तुमच्यासाठी शुभ संकेत असतील. आर्थिक लाभ उत्तम असतील. अडकलेला पैसा परत मिळण्याची शक्यता आहे. शुक्र तुमच्या 12व्या घरात असल्याने परदेशात शिक्षण, नोकरी किंवा प्रवासाचे योग निश्चितच जुळून येतील. व्हिसा किंवा परदेशी कामामध्ये सकारात्मक प्रगती होईल. या महिन्यातील सणवार 1 नोव्हेंबर प्रबोधिनी एकादशी, धार्मिक कामांची सुरुवात होईल. 5 नोव्हेंबर कार्तिक पौर्णिमा, त्रिपुरारी पौर्णिमा. या काळात धार्मिक कार्य केल्यास मानसिक शांती मिळेल. या महिन्यातील शुभ दिवस 5, 10, 18, 23, 27 आणि 28 नोव्हेंबर. तणावाचे दिवस 1, 7, 12, 20 आणि 29 नोव्हेंबर हे तणावाचे दिवस असतील. माझ्या शांत, आध्यात्मिक आणि संवेदनशील कन्या राशीच्या मित्रांनो, आता आपण तुमच्या नोव्हेंबर 2025च्या भविष्याच्या शेवटच्या टप्प्यावर आहोत. हा महिना तुमच्यासाठी आत्मिक सामर्थ्य आणि प्रगतीचे मार्ग उघडणारा आहे. तुमच्या राशीत शनी महाराज असल्याने 7.7चा अनुभव येत आहे. हा काळ संघर्ष नव्हे तर शिकण्याचा आणि शिस्त लावण्याचा आहे. आळस टाळा आणि मेहनत करत राहा. 28 नोव्हेंबरला शनी मार्गी होताच तुम्हाला तुमच्या मेहनतीचे अंतिम फळ नक्की मिळेल. तुमच्या स्वामी गुरु महाराजांची कृपा तुमच्यावर आहे. तुमच्या ज्ञानाचा, उच्च विचारांचा आणि सकारात्मकतेचा उपयोग करा. कोणताही निर्णय घेताना तुमच्या अंतर्मनाची गोष्ट ऐका. आरोग्याची काळजी घ्या आणि नियमित व्यायाम करा. त्याचबरोबर जोडीदारासोबत आणि भागीदारांसोबत पारदर्शकता ठेवा. तुमच्या मनात कोणताही गैरसमज असल्यास तो बोलून आणि शांतपणे दूर करा. माझ्या प्रिय कन्या राशीच्या मित्रांनो, या महिन्यात तुम्ही तुमच्या आत्मिक सामर्थ्याचा योग्य उपयोग करून मोठी प्रगती करू शकता. तुमच्यातील सहानुभूती आणि ज्ञान तुम्हाला सर्व संकटावर मात करण्यास मदत करेल. तुमच्या या प्रवासासाठी माझ्या अनेक शुभेच्छा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ.